नमस्कार. चिखला तालुका लोणार या ठिकाणचा व्हिडिओ मी पाहिला आणि पायाखालची जमीनही थिरारली. त्याचं कारण म्हणजे तुम्ही बघा, ते चित्र तुम्ही जर व्हिडिओ जर पाहिला तर तुमच्या सुद्धा अंगावर काटा येऊ शकतो. संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. काल परवाच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगजाहीर झाली आणि आपल्याच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि इतरच्याही देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती अगदी उत्साहात पार पडतात. आणि त्या लोणरमध्ये एक महिला, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये लिहिलं, माझा एक मावळा लाखो सैनिकावर भारी होता, अगदी तशी आणि तीच परिस्थिती त्या चिखला या गावामध्ये झाली होती. ती महिला एकटी आणि संपूर्ण गाव तिच्या विरोधात आणि तिच्या त्या दोन लहान मुली. तो व्हिडिओ पाहिला तर अंगावर काटा येतो. मला फक्त एवढीच विनंती करायची आहे, जे समाजामध्ये समाजकंटक असतात त्यांना हात जोडून विनंती का करतोय माहितीये का? अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे कोट्यातली गाय, अंगणातली तुळस आणि तुम्ही जो लावतो तो गंध चंद्रकोर आयुष्य वेचलं त्या छत्रपती घराण्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरांनी आणि 18 पगड जातीन. आज छत्रपती शिवाजी महाराज नसते हा विचार जरी आला ना, अंगावर काटा येतो. सांगायचं एवढंच, बोलायचं एवढंच, आज त्या खरंच महिलेचा, मला तर असं म्हणावंसं वाटतं, ती कालिका देवी म्हणलं तरी सुद्धा चालेल, कारण तिने महिषासुराचा वध केला होता. आणि आज ह्या महिलेने सुद्धा दाखवून दिलं छत्रपती महाराजांचा मावळा कसा तिखट असतो. मग मला म्हणायचं आहे की त्या गावामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला मूर्ती लावली, तेव्हा हे समाजकंटक कुठे गेले? जेवढा समाज मराठा त्या ठिकाणी आज आहे, संपूर्ण मीडिया आहे, कुठे गेले त्या गावातली सरपंच म्हणा, ते विरोध करणारे लोक म्हणा? एका महिलेच्या अंगावर तुम्ही 10-10, 15-15 जण जाता, तिला मारहाण करता, तिचे कपडे फाडता. सांगताना सुद्धा वाईट वाटतं. मग विचार करा, त्या महिलेनं ती रात्र कशी काढली असेल एवढ्या सगळ्या नराधमामध्ये म्हणलं तरी चालेल. विनंती एवढीच आहे की आता मी बोलतोय पण अंगावर काटा येतोय. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये असा प्रकार परत होता कामा नये. कारण ते म्हणतात ना, जेवढा मराठा तिखट तेवढाच मराठा. शब्द नाहीत माझ्याकडे. कारण का माहितीये का, तुम्ही अहो त्या काळात सुद्धा एक छत्रपतीचा मावळा लाखो सैनिकावर भारी होता. आणि आजचीच ही स्त्री तुम्ही जर विचार केला ना, तुम्हाला झोप नाही लागणार. जातीवाद करू नका, गाव शांत ठेवा, समाज शांत ठेवा. छत्रपती महाराजावर प्रेम करणारी माणसं तशीच, आणि जर विचार करायचा म्हणलं तर त्यांच्यासाठी जीव देण्यासाठी सुद्धा कित्येक मराठा पुढे येतील, माप नाही. आणि परत एकदा त्या माऊलीला, त्या स्त्रीला मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.